मग आता प्रज्ञापराग काय काय होऊ शकतो डोळ्यांच्या बाबतीत? उगाच चांगलं दिसावं म्हणून गॉगल्स नाही वापरत आपण, है ना? आणि प्रत्येक वेळी ते चांगल्या क्वालिटीचे असतात का? रस्त्यावरून कुठेतरी 100-200 रुपयाचे घेतो, वापरतो आणि पण याने डोळ्यांना त्रास होतो याचा विचार तरी आपण करतो का कधी? है ना? हा प्रज्ञापरागच झाला. बरं, रक्तदाब आणि मधुमेह वाढवणारी जी कारणं आहेत, ती सगळी कारणं डोळे खराब करणारी आहेत. आपल्याला माहिती आहे, की हायपरटेन्सिव्ह पेशंट्सना पुढे जाऊन डोळ्यांचे विकार होतात आणि डायबिटिक रेटिनोपॅथी होते हे आपल्याला माहितीच आहे. म्हणून या गोष्टी पण नियंत्रणात ठेवणं हे खूप आपल्याला आवश्यक आहे. ही सगळी कारणं डोळ्यांचे आजार वाढवण्यासाठी कारणीभूत आहेत. हे आपण बघायला पाहिजे. बरं, तिखट, आंबट, खारट, लोणची, पापड जास्त खाणारे लोकं सॉरी किंवा व्हिनेगर शुक्त जास्त ज्याच्यात आहे ते खाणारे लोकं, चायनीज ज्याच्यात अजिनोमोटो आहे, मंचुरियन वगैरे खाणारे जे सगळे लोकं आहे ना, या सगळ्या अन्नांनी, विदाही अन्नांनी काय होतं, पित्तधरा कला पुन्हा खराब होते आणि म्हणून पुन्हा डोळे खराब होतात. तर हे सगळं प्रज्ञापरागमध्ये येतं आणि हे रोजच घडतंय. म्हणून आता डोळ्यांचे विकार खूप वाढतायत आणि चष्मे खूप वाढतायत.